डॉक्टर अलका मुखर्जी, प्रेसिडेंट नागपूर ओबीजीवाय सोसायटी आणि माझ्यासोबत आहेत मी डॉक्टर भक्ती गुर्जर. मी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे सहाय्यक प्राध्यापक आहे आणि स्त्रीरोग तज्ञ आहे. तर आम्ही दोघी आज इथे कोविड आणि स्त्रिया यांच्या समस्यांबद्दल माहिती जाणून घेऊया. तर माझा पहिला प्रश्न आहे भक्ती तुला, की सध्या चर्चेत एक मोठा विषय आहे की कोविड व्हॅक्सिनेशन आपण पाळीच्या वेळेस घेऊ शकतो का? सध्या व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडियावर एक मेसेज सर्क्युलेट होतोय ज्याच्यामध्ये असं लिहिण्यात आलंय की पाळी चालू असताना स्त्रियांनी हे व्हॅक्सिन घेऊ नये. तर माझी सगळ्या दर्शकांना कळकळीची विनंती आहे की अशा अफवांना तुम्ही बळी पडू नका. या गोष्टीत काहीही तथ्य नाहीये आणि कोविडचं जे व्हॅक्सिन आहे ते तुम्ही पाळीच्या आधी, पाळी दरम्यान, पाळी नंतर कधीही घेऊ शकता आणि हे पाळी दरम्यान घेण्यासही काहीही हरकत नाहीये. तसं म्हणतात की पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळे इम्युनिटीवर तसा काहीही फरक पडत नाही. त्याच्यामुळे आणि कोविड व्हॅक्सिनेशन इज द ओनली वे विच कॅन हेल्प अस टू डिक्रीज दिस पॅन्डेमिक. सो म्हणून कोविड व्हॅक्सिनेशन हे घ्यायलाच पाहिजे, इरिस्पेक्टिव्ह पाळी असो किंवा नसो. त्याच्याशी काहीही याचा संदर्भ नाहीये. भक्ती मॅडम, मला एक सांगा, आपण प्रेग्नन्सीमध्ये व्हॅक्सिनेशन घेऊ शकतो का? प्रेग्नन्सीमध्ये व्हॅक्सिनेशन घ्यावे की नाही हा सध्या खूप एक मोठा चर्चेचा विषय आहे. आता ह्याच्यासाठी हे समजून घ्यायला पाहिजे की कुठल्या पद्धतीचे व्हॅक्सिन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपल्याकडे सध्या मार्केटमध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन हे 2 व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत. याच्यापैकी कोविशिल्ड जे व्हॅक्सिन आहे ते mRNA टाईपचं व्हॅक्सिन आहे आणि कोवॅक्सिन हे जे आहे ते लाईव्ह ॲटेन्युएटेड व्हॅक्सिन आहे. म्हणजे त्याच्यात लाईव्ह व्हायरस आहे पण तो वीक केलेला व्हायरस आहे. तर जनरली आपण प्रेग्नन्सीमध्ये लाईव्ह व्हॅक्सिन देत नाही आणि कोवॅक्सिन या कंपनीने अजूनही प्रेग्नन्सीमध्ये ते दिलं जावं की नाही याबद्दल काही खुलासा केलेला नाहीये. परंतु कोविशिल्ड जे mRNA व्हॅक्सिन आहे ते प्रेग्नन्सीमध्ये घ्यायला काही हरकत नाहीये. त्याच्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये जर व्हॅक्सिन घ्यायचं असेल तर नक्की कोविशिल्ड व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे. दुसरी महत्वाची बाब याच्यात आहे की हे व्हॅक्सिन कधी घेण्यात यावं. तर प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यात व शेवटच्या 3 महिन्यात सोडून म्हणजे मधल्या 3 महिन्यात हे व्हॅक्सिन युजुअली देण्यात येऊ शकतं. त्याचं कारण असं पण असू शकतं का की मधल्या पहिल्या 3 महिन्यामध्ये कोविड या संसर्गाचा जास्ती परिणाम होत नाही स्त्रियांवर आणि मधल्या पिरियडमध्ये याच्यासाठी घेण्यात यावा की शेवटी शेवटी प्रेग्नन्सीच्या 28 आठवड्याच्या नंतर पेशंट सिरियस होऊ शकतात, म्हणून त्याच्या आधी कोविड व्हॅक्सिनेशन घेतलेलं बरं राहील. आता हा अगदी बरोबर बोललात मॅडम तुम्ही. आता पुढचा एक प्रश्न असा येतो की गर्भवती महिलांनी आता व्हॅक्सिन यूज आपण त्यांना सुरुवात करणार आहोत. पण केल्याचे त्याचे व्हॅक्सिन फायदे व्हॅक्सिन यूज केल्यानंतर या व्हॅक्सिनच्या काही रिॲक्शन संभवतात का? बघा, सगळ्यांना जशा रिॲक्शन्स असतात तशाच प्रेग्नंट स्त्रीला पण येऊ शकतात. नॉर्मली हलकासा ताप किंवा फ्लू सारखे सिम्पटम्स येऊ शकतात. पहिले 1 ते 2 दिवस असे सिम्पटम्स असतात आणि ते एकदम माइल्ड प्रकारचे असतात. म्हणजे साधारण तुम्ही क्रोसिन किंवा पॅरासिटामॉल किंवा डोलोची एखादी टॅबलेट घेतली तर तुमचा ताप आणि बाकी सगळं जाऊ शकतं. तर एवढं सगळं असताना तुम्हाला घ्यायला काहीच हरकत नाहीये. पण हा, थोडासा ताप जास्ती असला किंवा तुम्हाला जास्ती सिम्पटमॅटिक वाटलं तर तुम्हाला डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे मॅडम. आता व्हॅक्सिनेशनचे फायदे पण खूप सारे आहेत ना. व्हॅक्सिन घेतल्यामुळे काय होतं, तुमचा जो आजार असतो तो तीव्र प्रकारचा किंवा सिव्हिअर प्रकारचा होणार नाही. नंबर 2, व्हॅक्सिनमुळे तुमची प्रीटर्म जी डिलिव्हरी कोविडमुळे होऊ शकते ती होणार नाही. परत तुम्ही एक सोर्स नाही ठरणार, म्हणजे तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींना तुमच्यापासून व्हॅक्सिन घेतल्यामुळे धोका राहणार नाही की त्यांना कोविड होईल. असे व्हॅक्सिनचे भरपूर फायदे आहेत, त्याच्यामुळे व्हॅक्सिनेशन घ्यायलाच पाहिजे. अजून एक शंका असते पेशंटच्या मनात की काही पेशंट्स प्रेग्नन्सी प्लॅन करत असतात आणि त्यांना वाटतं की आता आपण व्हॅक्सिन घेतलं तर आपण प्रेग्नन्सी प्लॅन करू शकू का किंवा नाही. तर हे जे व्हॅक्सिन आहे याचा पहिली गोष्ट ही की त्याचा फर्टिलिटीवर काही परिणाम होतो का आणि समजा का चुकून जर प्रेग्नन्सी राहिली तर काय करण्यात यावं? बघा, व्हॅक्सिनचा फर्टिलिटीवर अक्षरशः काहीही परिणाम होत नाही. आतापर्यंतचे एवढे रिसर्चेस झाले पण कुठल्याच पेशंटला कुठलाही वाईट परिणाम आढळलेला नाही. नंबर 2, व्हॅक्सिन पहिले घेऊ का किंवा प्रेग्नन्सी पहिले ठेवू का, हा जर प्रश्न असेल तर प्रश्नाचं उत्तर असं आहे की पहिले व्हॅक्सिन घ्यावं, कारण हे पॅन्डेमिक आहे आणि हे स्प्रेड आपल्याला रोखायलाच पाहिजे, हे थांबवायलाच पाहिजे.
म्हणून व्हॅक्सिनेशन पहिले घ्यावा, नंतर प्रेग्नन्सी प्लॅन करावी. आणि प्रेग्नन्सीवर व्हॅक्सिन घेतल्यानंतरही पाळी जर तुमची चुकली, त्याच महिन्यात जरी चुकली तरी काहीही वाईट परिणाम होत नाही. अगदी बरोबर. जर चुकून प्रेग्नन्सी राहिली व्हॅक्सिन घेतल्यावरही, तर फक्त व्हॅक्सिन घेतलंय हे काही गर्भपात करण्याचं किंवा ती प्रेग्नन्सी न ठेवण्याचं काहीही कारण कारण नाही. या बाबतीत पेशंट्सनी भीती बाळगायला नको. हे मॅडमनी आज आपल्याला क्लिअर केलं. निश्चिंत राहावं, काहीच प्रॉब्लेम होत नाही. त्याच्यानंतर ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या ज्या माता आहेत, हा, त्यांना पण संभ्रम असतो मनात की डिलिव्हरी तर झालेली आहे, बरोबर. पेशंटही निगेटिव्ह आहे, बाळही निगेटिव्ह आहे, कोणाला काही सिम्पटम्स नाही, पण आता तिने व्हॅक्सिन घ्यावं की नाही असा एक संभ्रम पेशंटच्या मनात असतो. बघा, ब्रेस्ट फिडिंग स्तनदा ज्या माता असतात, स्तनामधनं त्या दुधामधनं व्हॅक्सिन काही म्हणजे त्याचा काही अपायकारक नसतं ते लहान बाळासाठी. त्याच्यामुळे तुम्हाला घ्यायला बिलकुलच हरकत नाही. उलट तुम्हाला प्रोटेक्शनच मिळतं आणि बाळाची बरोबर काळजी पण घेता येते. भक्ती मॅडम, मला एक सांगा, समजा तुमच्याकडे माइल्ड प्रकारच्या सिम्पटम्स घेऊन कुठली प्रेग्नंट स्त्री आली, तर तुम्ही सरकारी रुग्णालयात कसं त्याला मॅनेज करता? माइल्ड सिम्पटम्स म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये कोविडचे जे काही लक्षणं असतात ते प्रेग्नन्सी नसणाऱ्या पेशंटपेक्षा काही वेगळे नसतात. माइल्ड सिम्पटम्समध्ये साधारण ताप येणे, खोकला येणे, चव न लागणे किंवा वास न येणे हेच सिम्पटम्स. कधी कधी आपण बघतो त्यांना लूज मोशन किंवा असं लूज गॅस्ट्रोइंटेस्टिनल मोशन्स, सिम्पटम्स डायरिया पण असतात. बरोबर. या सगळे सिम्पटम्स घेऊन पेशंट्स येतात. अशा वेळेस अशा पेशंट्सला आम्ही आमच्या सस्पेक्टेड लेबर रूम मध्ये ऍडमिट करतो. या पेशंट्सची RT-PCR चाचणी केली जाते. त्याच्यानंतर हे पेशंट जर पॉझिटिव्ह आले तर त्यांना कोविड कॉम्प्लेक्स, जे की इतर पेशंट्स पासून वेगळं विलगीकरण केलेलं एक वेगळं कॉम्प्लेक्स आहे, तिथे पाठवण्यात येतं. आणि जर त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली तर त्यांना नॉर्मल पेशंट्स म्हणून ट्रीट करण्यात येतं. तो कदाचित एक नॉर्मल फ्लू किंवा साधा व्हायरल पण इन्फेक्शन असू अशा वेळेस शकतो. असं नॉर्मल फ्लू जरी असला तरी तुम्ही त्यांना थोडं आयसोलेट व्हायला सांगता की हो, नाही सांगता? नक्कीच. सस्पेक्ट लेबर रूममध्येही वेगवेगळ्या कक्षांमध्ये जेणेकरून 2 पेशंटचा एकमेकांशी संबंध येणार नाही अशा पद्धतीने त्यांना ठेवण्यात येतं. जर क्लिनिकल सस्पिशन हाय असेल म्हणजे RT-PCR चाचणी निगेटिव्ह येऊनही सिम्पटम्स पर्सिस्टंट असतील, तर अशा वेळी आम्ही रिपीट RT-PCR चाचणी सुद्धा करतो आणि त्यानंतर जर ती पॉझिटिव्ह आली तर त्याप्रमाणे पेशंटची ट्रीटमेंट करण्यात येते. माइल्ड प्रकारचा जो कोविड डिसीज आहे त्याच्यासाठी फार काही विशेष ट्रीटमेंट करण्याची आवश्यकता नाहीये. प्रेग्नन्सीमध्ये युजुअली आम्ही ताप आल्यास क्रोसिन किंवा पॅरासिटामॉलच्या टॅबलेट्स, स्टीम इन्हेलेशन आणि मल्टीव्हिटॅमिन, झिंक आणि कॅल्शियमच्या टॅबलेट्स, आणि व्हिटॅमिन डी पण देत असाल ना? व्हिटॅमिन D3 आणि कॅल्शियम या टॅबलेट्स आपण पेशंट्सला देतो आणि जवळपास 85% पेशंट्स जे आहेत ते माइल्ड कॅटेगरीमध्ये मोडतात. त्यांना कुठलेही कॉम्प्लिकेशन्स होत नाही. पण मला एक सांगा, जसं तुम्ही आता म्हणाले की पहिले पेशंटची टेस्ट निगेटिव्ह आली आणि नंतर हॉस्पिटलाइज असताना शाळेचा आणि एक्सपर्टाईजचा विषय आहे. बरोबर. तर मी तुम्हालाच रिक्वेस्ट करेन की तुम्हीच ह्याच्यावर थोडासा लाईट थ्रो करा. मला असं वाटतं की या विषयावर खूप जास्त न बोलता पुढे जाऊया. बरं, ठीक आहे. तर पुढला प्रश्न असा आहे की अ, जर आपण जर म्हणजे प्रेग्नंट बाईनी जर व्हॅक्सिन घेतलं, तर तिला काय-काय असे कॉम्प्लिकेशन्स आहे ज्याच्यापासून तिला सुरक्षा मिळते आणि ज्याच्यामुळे आपण पेशंट्सला व्हॅक्सिन घेण्यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे? सगळ्यात पहिले सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की प्रेग्नंट स्त्रिया त्यांची इम्युनिटी थोडी कमी असते. परत जसं-जसं पोट वाढत जातं तसं-तसं थर्ड ट्रायमेस्टरमध्ये त्यांची लंगची कपॅसिटी आणि बाकी सगळ्या गोष्टींवर परिणाम होतो. तर त्यांचं फिजिओलॉजिकल आणि तशी पण रिस्क इम्युनो कॉम्प्रोमाइज असल्यामुळे रिस्क वाढते. तर अशा पेशंट्समध्ये आपल्याला त्यांना पहिलेच व्हॅक्सिनेशन देऊन टाकायला पाहिजे आणि प्रीटर्म डिलिव्हरीची पण रिस्क वाढते. तर अशा पेशंटला आपण जर सेकंड ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे साधारण एक 14 ते 26 आठवड्यामध्ये जर व्हॅक्सिनेशन करून दिलं
तर त्यांना सिरियस आजार होणार नाही, प्रीटर्म डिलिव्हरी होणार नाही. आणि जर त्यांना बाय चान्स जर त्यांना कोविड झाला तर त्यांची कोविड होणार नाही. त्याच्यामुळे त्यांच्यामुळे दुसरे लोक इन्फेक्ट होणार नाही. या असे काही प्रकारचे प्रोटेक्शन त्यांना मिळू शकतात आणि डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला पण काही रिस्क राहणार नाही. याच्यात अजून एक महत्त्वाची बाब अशी आहे, की काही पेशंट्सना सीरियस कॉम्प्लिकेशन्स होण्याचा धोका जास्त संभवतो. जसे की उच्च रक्तदाब, हो. डायबिटीज, अस्थमा किंवा काही कारणाने रोगप्रतिकारक शक्ती जेव्हा कमी झालेली असते, जसे की HIV इन्फेक्शन, एड्स किंवा ट्युबरक्युलोसिस, लठ्ठपणा, टीबी, ओबेसिटी या सगळ्या वाढतं पेशंट्सला वय सुद्धा. या सगळ्या पेशंट्सला धोका जास्त असतो. त्यामुळे या पेशंट्सनी नक्कीच व्हॅक्सिनेशन करून स्वतःला आधीपासून सुरक्षित करून सुरक्षित. घ्यायला पाहिजे. पूर्वीच्या ज्या आपल्या गाईडलाईन्स होत्या त्याच्याप्रमाणे काय होतं, फक्त हाय रिस्क पेशंट्समध्येच त्यांनी प्रेग्नन्सीमध्येच व्हॅक्सिनेशन सांगितलं होतं. पण आता रिसेंट 1-2 दिवसांपूर्वी ज्या आलेल्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आता त्यांच्याकडे पुरेसा डेटा अवेलेबल झालेला आहे आणि म्हणून सगळ्या प्रेग्नंट पेशंट्सनी व्हॅक्सिनेशन घ्यावं असं नवीन गाईडलाईन्स आलेले आहेत. आता अ, मला एक प्रश्न तुम्हाला विचारते भक्ती मॅडम, की जर एखादी स्त्री कोविड पॉझिटिव्ह आहे आणि तिला लहान बाळ आहे, तर तिने त्या बाळाची काळजी कशी घ्यावी? ती अ, घेऊ शकते का त्या बाळाची काळजी जर ती कोविड पॉझिटिव्ह आहे, अ, रिसेंटली डायग्नोस्ड आहे तर? अ, बरोबर आहे. अशा वेळेस WHO नी काही मानांकनं दिली आहेत आपल्याला. जी स्तनदा माता आहे, ती WHO च्या म्हणण्यानुसार आपल्या बाळाला स्तनपान करू शकते. पण तिने काही गोष्टींचं खूप काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. जसं की ब्रेस्ट फीडिंग करताना तिने मास्क घातलाच पाहिजे. त्यानंतर वारंवार तिने साबण लावून हात धुतलेच पाहिजे फीड करायच्या आधी आणि नंतर. इतर वेळेस ब्रेस्ट फीडिंग सोडून इतर वेळेस बाळ हे आईपासून वेगळं ठेवलं पाहिजे. कमीत कमी 6 फुटाच्या अंतरावर बाळाला आईपासून ठेवण्यात यावं. शक्यतो दुसऱ्या खोलीत ठेवलं तर अजून चांगलं. तर या सगळ्या गोष्टींचं जर काटेकोरपणे पालन केलं तरच त्या बाळाची आपण सुरक्षा करू शकतो. नाही तर मग खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या प्रत्यक्षात उतरवणं खूप अवघड असतं. त्याच्यामुळे बऱ्याचशा सेंटर्सला बऱ्याचशा पिडियाट्रिशियन्स बाळाला स्तनपान न देता फॉर्म्युला फीडिंग सुरू करण्याचा पण सल्ला देताना दिसतात. म्हणजे मास्क पाहिजे, सॅनिटायझेशन पाहिजे, वारंवार फेसला हात लावू नये, रेस्पिरेटरी हायजीन पाहिजे, हँड हायजीन पाहिजे आणि डिस्टन्स मेंटेनन्स. या गोष्टी सगळ्या प्रेग्नंट स्त्रियांनी किंवा ब्रेस्ट फिडिंग मातांनी आपल्या पाळायला पाहिजे. याच्यासोबत तुम्हाला असं वाटत नाही का की त्यांनी किती वेळ हात धुवायला पाहिजे? कमीत कमी 20 सेकंद तरी साबण आणि पाणी लावून हात धुवायला पाहिजे. आणि जर पाणी आणि साबण अवेलेबल नसेल तर त्यांना 60% अल्कोहोल युक्त जे रब्स असतात, हँड रब्स, ते तरी वापरायला पाहिजे. आता बरेचदा काय असतं, पोस्ट डिलिव्हरी झाली की मग बाळाला बघायला भराभर भराभर नातेवाईक येतात, तर तुम्ही अलाउ करता का तसं? नाही, मुळीच नाही. अ, कोविड माता जेव्हा डिलिव्हर होते, तेव्हा तिला पूर्णपणे विलगीकरण कक्षात ठेवण्यात येतं. हा, हा. खरं तर स्त्रीसाठी हा खूपच नाजूक आणि सृजनशील काळ असतो, जेव्हा तिला तिच्या घरच्यांच्या सपोर्टची, आधाराची गरज गरज असते. असते. पण बरोबर. कोविड हा आजार असा आहे, की याच्यात आपण एक्सपोजर वाढवून इतर पेशंट्सला, नातेवाईकांना एक्सपोज करू शकत नाही. त्याच्यामुळे या मातांना आम्ही आर-टी-पी-सी-आर टेस्ट निगेटिव्ह येईपर्यंत तरी इतर कोणाच्या संपर्कात न येण्याचा सल्ला देतो. पण आता समजा तुमच्या हॉस्पिटलला एखादी कोविड निगेटिव्ह पेशंट आहे, अशा वेळेसही आता या सीझन मध्ये काय तुम्ही भरपूर रिलेटिव्ह अलाउ करता का? नाही, मुळीच नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की आर-टी-पी-सी-आर या टेस्टची सेन्सिटिव्हिटी 100% नाही. त्याच्यामुळे बरेचसे पेशंट जे आर-टी-पी-सी-आर निगेटिव्ह आहेत, ते सुद्धा खरोखरी त्या इन्फेक्शनचे कॅरियर असू शकतात. सिम्प्टम एसिम्प्टमॅटिक असले तर. नसलेले पण पॉझिटिव्ह, एसिम्प्टोमॅटिक ज्याला आपण म्हणतो, असे असू शकतात. त्याच्यामुळे या पॅन्डेमिकच्या चा सिनेरिओ पाहता प्रत्येकानेच फक्त स्तनदा किंवा फक्त गर्भवती माता नाही, तर मी तर म्हणेल प्रत्येकानेच शक्यतो एकमेकांशी कॉन्टॅक्ट टाळला पाहिजे आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलंच पाहिजे. आणि मिनिमम रिलेटिव्ह असायला पाहिजे. आता बरेचदा काय होतं की तुम्ही जेव्हा प्रेग्नेंट असता तर 7वा महिना सेलिब्रेशनची आणि 8वा महिना काही लोकांमध्ये सेलिब्रेट करण्याची प्रथा असते. तर असं करावं की करू नये? अ, आणि ट्रॅव्हलिंग करावं की करू नये? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर नाहीये. कारण
जसं की आपण आताच डिस्कस केलं, हे सगळे जे सेलिब्रेशन्स आहेत, महत्वाचे सण ज्याला आपण आयुष्यातले म्हणतो, हे सगळे नंतर करता येतात. आता सध्या तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करा, स्वतःच्या बाळाला प्रोटेक्ट करा. सेलिब्रेशन टाइम नंतरही करता येतो. त्याच्यामुळे आताची जी स्थिती आहे ती लक्षात घेता असले कार्यक्रम टाळलेले बरे. शिवाय ट्रॅव्हलिंग हा सुद्धा एक खूप रिस्की इश्यू आहे. ट्रॅव्हल करून स्वतःला आणि स्वतःच्या बाळाला धोक्यात टाकू नये असंच मी म्हणेन. आता आपण मॅडम पुन्हा प्रेग्नन्सीकडे वळूयात. प्रेग्नन्सी मध्ये आपण अशी म्हणजे कोणत्या वेळा असतात की जेव्हा आपण आरटीपीसीआर चाचणी करतो पेशंटची? आता पेशंट्स प्रत्येक वेळेस स्वतःहून तर कोविड म्हणून येणार नाही, पण पेशंटला जर ताप असला, तो सुद्धा 100.4 डिग्रीच्या वरती असला, साधारण ड्राय कफ असला किंवा कधी कधी चव नसणे किंवा बरोबर बस मला अनइझी वाटतंय असं म्हणणारे पेशंट्स असतात. कधी कधी श्वास घ्यायला त्रास असतो. कधी कधी त्यांना कोमॉर्बिड कंडिशन सोबत मायनर सिम्पटम्स असतात. अशा सगळ्या पेशंटमध्ये आपण कोविडची चाचणी करायलाच हवी. आणि केल्यानंतर जरी निगेटिव्ह असले आणि सिम्पटम्स जर पर्सिस्ट असले तर आपण काही दिवसानंतर ते रिपीट करायला. दुसरी गोष्ट म्हणजे जर गर्भवती महिला जर एखाद्या पॉझिटिव्ह पेशंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये संपर्कात आलेली असेल असेल, तर संपर्कात असेल तरी करायला त्यानंतर हवी. जेव्हा पेशंटची प्रसूतीची वेळ जवळ येते, हा, जेव्हा त्यावेळेस तिचा देखील 9वा आपण महिना हो लागतो, तेव्हा ही चाचणी करावी लागते का? हो प्रत्येक पेशंटची ती केल्या जाते का? जनरली काय होतं, डिलिव्हरीच्या आधी एक साधारण 37-38 आठवड्यात आपण प्रत्येक पेशंटची RT-PCR टेस्ट करून घेतो, जेणेकरून डिलिव्हरीच्या दौरान किंवा डिलिव्हरीच्या वेळेस तिला काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये याची पूर्ण काळजी घेण्यासाठी RT-PCR टेस्ट खूप जरुरी आहे. ती RT-PCR टेस्ट आपण जनरली व्हॅलिड ठरवतो फॉर 7 दिवसापर्यंत त्याला व्हॅलिडिटी असते. पण त्या 7 दिवसाच्या कालावधीत जर पेशंट जर पुन्हा कोणाच्या अशा कोविड पॉझिटिव्ह पेशंट माणसाच्या संपर्कात आली किंवा तिला व्हिजिटर्स फार असले तर मग आपल्याला रिस्क वाटायला लागते. जर सिम्पटमॅटिक असेल तर पुन्हा करतो, नाही तर 7 दिवसापर्यंत ही RT-PCR व्हॅलिड असते आणि त्यानंतर आपण पेशंटची डिलिव्हरी करू शकतो. बऱ्याचशा गर्भवती महिलांना भीती वाटते की पहिल्या 3 महिन्यात कोविडमुळे मला काही कॉम्प्लिकेशन होईल का? शक्यता पहिल्या 3 महिन्यामध्ये कोविडच्यामुळे कुठलेच कॉम्प्लिकेशन्स होत नाही. नाही ॲबॉर्शनची रिस्क वाढते. सगळ्या सायंटिफिक दृष्टिकोनातनं जरी विचार केला तरी पहिले 3 महिन्यामध्ये कोविडमुळे प्रेग्नंट माताला कुठलाच धोका नसतो. बरं. बरेचसे पेशंट आपल्याला डाऊट विचारतात, की मला जर 9व्या महिन्यात कोरोना संक्रमण झाले, तर मग माझी डिलिव्हरी नॉर्मल होऊ शकते का? की मला सिझेरियनच करावे लागेल? बरोबर. हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो, पण जनरली काय होतं, की कोविड असल्यामुळे डिलिव्हरीच्या मार्गामध्ये कुठलाच फरक नसतो. हां, कुठलं तुमचं ऑब्स्टेटिक इंडिकेशन असेल, तुमच्या डिलिव्हरीमध्ये बाळाला किंवा आईला कुठल्या प्रकारचा धोका असेल, तर आपल्याला सिझेरियनची गरज पडू शकते किंवा जर तुम्हाला सिव्हिअर प्रकारचा कोविड झाला आणि रेस्पिरेटरी कंडिशन तुमची फार वाईट असली, तर तुम्हाला सीझरची गरज भासू शकते. बरोबर. अ, कोरोना संक्रमण झालं, जर पेशंटचं म्हणणं असेल की तिला गर्भपात करून घ्यायचा आहे, ज्याला आपण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणतो, MTP करायचं आहे, तर हे शक्य आहे का किंवा करायची गरज आहे का? कोविडसाठी जर तुम्ही अबॉर्शन करत असाल तर ते चुकीचं आहे. हां, पण जर तुम्हाला तसंच अबॉर्शन करायचं असेल तर ही कसं, अबॉर्शन इज द प्रोसेस विच कॅनॉट बी स्टॉप. ते आपल्याला करायचं. बरोबर. जर MTP ऍक्टच्या क्रायटेरिया प्रमाणे जर त्या क्रायटेरियामध्ये ते बसत असेल तर तरच. करायला हरकत नाही. बरोबर. फक्त कोविडमुळे करायची गरज गरज. नाही. मला वाटतं आपल्या दर्शकांपैकी कोणी आपल्याला प्रश्न विचारले आहेत. पहिला प्रश्न आहे, Mother is positive, having 9 months baby. Should take medicine or not? आता याचं उत्तर असं जनरलाइज करता येणार नाही. कारण मेडिसिन्स हे आजाराच्या सिव्हिअरिटी प्रमाणे वेगळे वेगळे असतात. काही मेडिसिन्स प्रेग्नन्सीमध्ये अतिशय सेफ आहेत, जसं की तापाचं औषध, क्रोसिन, पॅरासिटामॉल हे औषधं द्यायला काहीच हरकत नाही. शिवाय अजूनही काही औषधं आहेत, जसे की हायड्रॉक्सी क्लोरोक्विन, आयव्हरमेक्टिन हे सुद्धा औषधं प्रेग्नन्सीमध्ये देता येतात. परंतु जेव्हा सिव्हिअर प्रकारचा आजार झालेला असतो
आणि जेव्हा अँटीव्हायरल ड्रग जसं की रेमडेसिवीर किंवा इतर काही अदर अँटीव्हायरस देण्याची पाळी येते, तेव्हा अ, ही जी औषधं आहेत त्यांचा गर्भावर नेमका काय परिणाम होतो हे अजून खूप चांगल्या पद्धतीने स्टडी केल्या गेलेलं नाहीये. ह्याच्यावर खूपशी माहिती अवेलेबल नाही. बरं. त्याच्यामुळे रेमडेसिवीर हे जे इंजेक्शन आहे त्याच्यावर तुम्ही जर वाचलं असेल तर इन्स्ट्रक्शन लिहिलेलं असतं की प्रेग्नन्सीमध्ये हे इंजेक्शन यूज करू नये. पण तरीही आपण फायदे आणि तोटे पाहता जर फायदे जास्त वाटत असतील तोट्यांपेक्षा किंवा पेशंट क्रिटिकल असेल, जेव्हा बाळाला रिस्क पत्करून सुद्धा पेशंटच्या बेनिफिटसाठी अँटीव्हायरल ड्रग देणं आपल्याला आवश्यक वाटत असेल, तर अशा वेळेस अ, नातेवाईकांची सहमती घेऊन हे इंजेक्शन देण्यात येतं. पण नाही अशा याचं केसेस फार कमी असतात. भक्ती मॅडम यांचा प्रश्न थोडा वेगळा आहे. मदर इज पॉझिटिव्ह म्हणजे ती ऑलरेडी आई झालेली आहे हं, आणि नाऊ शी इज हॅव्हिंग अ 9 मंथ्स बेबी. हं. कॅन शी टेक मेडिसिन? तर मला असं वाटतं की शी कॅन टेक मेडिसिन. 9 महिन्याचं बाळ सफिशियंटली मोठं हो. आणि जर खूप गरज म्हणजे खूप असं क्रिटिकल जर मेडिसिन्स असतील तर ब्रेस्ट फिडिंग बंद करावं. सिंपल मेडिसिन्स असतील तर ब्रेस्ट फिडिंग हो, कंटिन्यू एक्झॅक्टली. करता तेच येईल. मेडिसिन शी कुठल्या हां, ह्याच्यावरती हां. अवलंबून आहे. बेसिक मेडिसिन्स द्यायला काहीच हरकत काहीच नाही. हरकत नहीं। 20 दिन के बाद भी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आया है, इससे किसी को कुछ प्रॉब्लम हो सकता है क्या? तर हा एक खूपच कॉमन क्लिनिकल सिनेरिओ आहे. बऱ्याच वेळा काय होतं, की पेशंट्स दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी टेस्ट करतात, मग पुन्हा 10व्या दिवशी करतात, पुन्हा 14व्या दिवशी करतात, पुन्हा 21व्या दिवशी करतात. पण खरं पाहिलं तर एकचदा टेस्ट आहे. 7व्या दिवसानंतर जे व्हायरल रेप्लिकेशन असतं, म्हणजे व्हायरसचा नंबर वाढण्याची जी प्रक्रिया असते ती थांबते आणि 10व्या दिवसानंतर तर मुळीच होत नाही. त्याच्यामुळे 10व्या दिवसानंतर जो व्हायरस डिटेक्ट होतो आर-टी-पी-सी-आर चाचणीमध्ये तो मोस्ट ऑफ द टाईम डेड व्हायरस डेड असतो. व्हायरस. त्याला काही क्लिनिकल सिग्निफिकन्स देता येत नाही. उलट वारंवार टेस्ट करून आपण रिसोर्सेसला कमी करतोय तसंच हं. कोविड आर-टी-पी-सी-आरची मारामारी असते. त्याच्यामुळे वारंवार टेस्ट करू नये. टेकन फर्स्ट डोज ऑफ वॅक्सिन पेशंट गेट्स कोविड पॉझिटिव्ह व्हेन टू टेक द सेकंड डोज. वन्स इट इज पॉझिटिव्ह जर एकदा तुम्ही पहिला डोस तुम्ही घेतला आणि त्यानंतर तुम्ही पॉझिटिव्ह आले तर तुम्हाला 14 डेज पर्यंत तर काहीच घ्यायचं नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला साधारण आता ज्या रिसेंट गाईडलाईन्स आल्या त्याच्याप्रमाणे तुम्हाला 1.5 महिने ते 3 महिन्याच्या नंतर सेकंड डोस घेता येईल. तुम्हाला काही ऍड करायचं भक्ती मॅडम यामध्ये? अ, मॅडमने सांगितलं ते अगदी बरोबर आहे. 1.5 महिना गॅप देणं आवश्यक आहे. अ, त्याच्यानंतर अजून काही अ, अ, काही असे स्त्रीरोग असतात म्हणजे प्रेग्नन्सी सोडून इतर काही कंडिशन्स असतात गायनेकोलॉजिकल जसं की रक्तस्राव जास्त होणे, फायब्रॉइड्समुळे किंवा एंडोमेट्रियोसिसमुळे किंवा इतर काही कंडिशन्समुळे ज्याच्यासाठी पेशंट्स आपल्या ओपीडीमध्ये येत असतात. तर अशा पेशंट्सला जर कोरोना संक्रमण झालं, तर अशा पेशंट्सच्या ट्रीटमेंटबद्दल आपण काय विशेष लक्ष दिलं पाहिजे? अशा पेशंटची ट्रीटमेंट सुरू ठेवावी, बंद ठेवावी, टाळावी, पुढे ढकलावी? काय करता येईल सी आपल्याला? हे पुन्हा याच्यावर डिपेंड करतं की पेशंटचं वय किती आहे आणि तुम्ही काय सस्पेक्ट करताय. जर तुम्हाला कमी वयाची बाई दिसते आणि तुम्हाला काही तिच्यामध्ये सस्पिशन नाही आणि फक्त गायनेकोलॉजिकल कॉजेसमध्ये तुम्हाला असं वाटतं की माइल्ड प्रकारचा कुठला आजार असावा तर तुम्ही मेडिसिन देऊन ते तात्पुरतं पॅन्डेमिकमुळे मध्ये पोस्टपोन करू शकता. कुठलीही इलेक्टिव्ह सर्जरी करू नये असं आता सध्या सरकारचा नियम आहे कारण ऑक्सिजनची कमी आहे. तर त्याच्यामुळे आपण काय करतो की इलेक्टिव्ह सर्जरीज पोस्टपोन करण्यासाठी अशा लोकांना अशा स्त्रियांना महिलांना आपण काही मेडिसिन्स देऊन घरी पाठवू शकतो. पण आपल्याला जर डाऊट असेल की पेशंटला कॅन्सर असू शकतो तर अशा पेशंटला पोस्टपोन न करता त्याची ट्रीटमेंट करण्यात यावी. कॅन्सरच्या मुद्द्यावरून मी एक ॲडिशन सांगू इच्छिते. हां हां. कॅन्सरमध्ये जर आपल्याला स्टेज मायग्रेशन होईल म्हणजे वाढत थांबल्यामुळे पहिल्या स्टेजचा दुसऱ्या स्टेजमध्ये किंवा दुसऱ्याचा तिसऱ्या स्टेजमध्ये होईल असं वाटत असेल तर तर ते ऑपरेशन नक्कीच करावं. पण किमोथेरपी जी असते कॅन्सरची हां ती मात्र कोरोना संक्रमणात देता येत नाही. कारण किमोथेरपीची जी औषधं असतात ते रोगप्रतिकारक शक्ती कमी आणखी करतात, कमी कर. आणखीन कमी करतात. त्याच्यामुळे कोरोना संक्रमणाचा 14 दिवसांचा पिरियड होईपर्यंत किमोथेरपी आपल्याला विथहोल्ड करावी लागते. आणि सिम्पटम्स पण कमी झाल्याशिवाय देऊ नये. बरोबर. आता अजून एक कॉमन क्वेरी असते आपल्या पेशंट्सची, की गर्भावस्थेत नॉर्मली पेशंट्स खूप रेग्युलर फॉलोअपला आपल्याकडे येतात. हो. तर सध्याच्या परिस्थितीत कोरोना संक्रमण टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी या पेशंट्सनी क्लिनिकमध्ये येणं योग्य आहे का? किंवा त्यांना आपण काय सल्ला देऊ शकतो? बघा प्रेग्नंट स्त्रियांनी चेकअप नाही केलं तर ते त्यांनाही जमणार नाही आणि डॉक्टरांनाही दुरून काही समजणार नाही.
तर कमीत कमी पूर्ण 9 महिन्यामध्ये आपण 4 वेळा तरी पेशंटला यायला सांगतो. एक साधारण 3 महिने झाल्यानंतर, एक 14 ते 26 आठवड्याच्या मध्ये, एक 26 ते 28 ते 32 आठवड्यामध्ये आणि एक शेवटी. या 4 व्हिजिट्स अगदी जरुरी आहेत. त्याच्यासोबतच 2 ते 3 सोनोग्राफी जरुरी आहे. 12 वीक्सला आपण व्हायबिलिटीची टेस्ट करतो, म्हणजे बेबी बरोबर आहे की नाही, जागेवर आहे की नाही आणि व्हायबल आहे की नाही. आणि त्याच्यानंतर एक ग्रोथ स्कॅन आपला मधल्या पिरियडला असतो, त्याला लेव्हल 2 सोनोग्राफी म्हणतात. त्याच्यामध्ये आपण बाळामध्ये कुठल्या प्रकारची कंजेनायटल किंवा जन्मता विकृती आहे का हे बघतो. आणि तिसरा स्कॅन तसा गरजेचा आहे आणि नाही, पण तो अवॉइड केला जाऊ शकतो. पण जर पेशंटला, डॉक्टरांना काही वाटलं की तिथे बाळाची वाढ होत नाही किंवा कुठे प्लासेंटा खाली आहे, अशा कंडिशनमध्ये ते तिसरा स्कॅन पण करून घेऊ शकतो. एवढ्या 4 व्हिजिट आणि 2 टिटॅनसचे इंजेक्शन्स, आणि आता या दिवसांमध्ये कोविडमुळे फ्लू वॅक्सिन हे एवढं मस्त आहे पेशंट. बरोबर आहे. याच्यात अजून एक ॲडिशन मी करू इच्छिते. सध्या टेलिमेडिसिनचा हो जमाना आहे, हो हो. येस टेलिकन्सल्टेशनचा येस येस. जमाना आहे. त्याच्यामुळे WhatsApp किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहू शकता. आणि राहायला मॅडमनी पाहिजे. मॅडमनी म्हणल्याप्रमाणे काही व्हिजिट्स आणि सोनोग्राफीज या तर मस्ट आहे. पण या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही छोट्या-मोठ्या शंका असतील, ज्यांचं तुम्हाला आलोचन करून घ्यायचं आहे, तर तुम्ही नक्कीच कोणीकडे संपर्क. टेलिमेडिसिनच्या थ्रू तुमच्या डॉक्टरशी संपर्क साधू शकता. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की गर्भावस्थेमध्ये पेशंट्सनी त्यांचा व्यायाम, आहार या सगळ्या गोष्टींवरचा कसा समन्वय साधायचा? आणि जनरली काय असतं की आपण हा कोविड हा प्रकार, आपण इन्फेक्शन होऊ नये, इम्युनिटी चांगली राहावी म्हणून जे जे करता येतं ते सगळं पेशंटने करायला पाहिजे. तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या प्रकारच्या मेडिसिन्स, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी आणि झिंक हे तर घ्यायचेच आहेत. त्याच्या पलीकडे तुम्हाला रेग्युलर जसं तुम्ही एक्सरसाइज करता आणि पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवतात, ते पण फार जरुरी आहे. आता काय होतं की तुम्ही आयसोलेशनमध्ये असता किंवा तुम्ही आता सोशल कॉन्टॅक्ट तुमचा कमी होतो. अशा कंडिशनमध्ये स्वाभाविक आहे थोडं डिप्रेशन येतं किंवा थोडीशी फायनान्शियल तुम्हाला अडचण पण जाणवू शकते. पण या सगळ्या गोष्टींवर मात करण्याचा एकच उपाय असतो की तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट असला पाहिजे आणि प्रेग्नन्सीला एन्जॉय करायला शिकायला पाहिजे. जसं आहे, ज्या कंडिशनमध्ये आहे, अंतर ठेवायचं, सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं, मास्क लावायचं, सॅनिटायझर्स वापरायचे, साबण आणि पाण्याने बरोबर हात धुवायचे. हे सगळे कायदे कानून पाळून तुम्ही सुखरूपपणे प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकता. मॅडमनी एक खूपच महत्त्वाचा टॉपिक इथे ओपन केलेला आहे. अ, प्रे पेशंट्सनी त्यांचं मानसिक स्वास्थ्य जे आहे त्याच्याबद्दल खूप जागरूक असलं पाहिजे. कारण असं आढळून आलंय की ही कोविड पॅन्डेमिक सुरू झाल्यापासून डिप्रेशन ह्या सगळ्या ज्या आणि हे सगळे डोमेस्टिक व्हायलन्स पण. डोमेस्टिक व्हायलन्स हे जे मनोविकार आहेत, या सगळ्यांमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते. तर अशी काही सिम्प्टम्स तुम्हाला स्वतःला जाणवल्यास किंवा तुमच्या नातेवाईकांना तुमच्याबद्दल जाणवल्यास त्वरित मनोविकार तज्ञांचा सल्ला घेण्यास मागे पुढे पाहू नये. एक रिपीट प्रश्न आलेला आहे, मेडिसिन ऑफ कोरोना इन प्रेग्नन्सी. हा विषय आम्ही बऱ्यापैकी मांडलाय, पण तरी मॅडम पुन्हा काही सांगू इच्छिता? आता जसं मी सांगितलं त्याप्रमाणे माईल कुठल्या मेडिसिन बद्दल तुम्ही बोलताय हे नक्की तुम्ही स्पेसिफाय करायला पाहिजे, कारण बऱ्याचशा मेडिसिन्स अवेलेबल आहेत आणि तसं पाहिलं तर कोरोनाचं रामबाण मेडिसिन एकही नाही. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्येही असं काही एखादं औषध नाही की ज्याने कोरोना बरा होईल. ट्रीटमेंट ही सपोर्टिव्ह असते आणि 14 दिवस आपल्याला ते काही कॉम्प्लिकेशन न होता सपोर्टिव्ह ट्रीटमेंटच्या थ्रू काढायचे असतात. आणि तर ट्रीटमेंट परत डिपेंड करते माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर केसेसवर. माइल्ड आणि मॉडरेटला फारशी ट्रीटमेंट नाही. माइल्डमध्ये तुम्ही घरीच राहू शकता, होम ट्रीटमेंट घेऊ शकता, आयसोलेशनमध्ये राहू शकता आणि स्वतःची काळजी घेऊ शकता. लोकांना भेटणं आणि मिक्स होणं कमी नाहीच्या बरोबर असायला पाहिजे. मास्क वापरायला पाहिजे, जसं आपण आधी बोललो तसं. आणि मॉडरेट आणि सिव्हिअर असलं तर नॅचरली ॲडमिटच व्हावं लागेल. तर सिव्हिअर कंडिशनमध्ये आपण IGMC मध्ये कसं मॅनेज करतो? बरोबर आहे. मी तुम्हाला थोडे स्टॅटिस्टिक्स देते. मागच्या वर्षी जवळपास 5,000च्या आसपास इंदिरा गांधी रुग्णालयात डिलिव्हरीज झाल्या. त्याच्यापैकी साधारण 500 म्हणजे जवळपास 10% 10. पेशंट्स पॉझिटिव्ह होते आणि त्यांना आमच्याकडे डिलिव्हरीसाठी भरती करण्यात आलं होतं. त्यापैकी किती त्याच्यापैकी सिव्हिअर झाल्या? तेच एक्झॅक्टली
हार्डली 10 ते 15 पेशंट्स असे असतील, की ज्यांना व्हेंटिलेटर. आय-सी-यू किंवा एच-डी-यूमध्ये भरती करण्याची पाळी आली आणि त्याच्यातल्या 2 किंवा 3 माता दुर्भाग्यवश आपण गमावल्या. तर तसं पाहता फॅटॅलिटी रेट हा प्रेग्नन्सीमध्ये तेवढा नाहीये. त्याच्यामुळे खूप घाबरण्याचं कारण नाहीये. आणि या ज्या माता दगावल्या त्यांना सुद्धा काही ना काही प्रॉब्लेम्स होते. कोमॉर्बिड. डायबिटीज होता किंवा खूप अति ओबेसिटी, लठ्ठपणा होता किंवा आधीपासून काही लंग्सची कंडिशन होती. अशा मातांना धोका जास्त संभवतो. त्याच्यामुळे फार जास्त घाबरण्याची गरज नाही. नाही. बरोबर. अ, तर मला असं वाटतं, की आपण बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. आणखी काही प्रश्न असल्यास एक शेवटचा एक प्रश्न आपण घेऊयात. अ, कोविड झाल्या कारणाने प्रसूती वेळेच्या आधी किंवा लवकर करायची गरज असते का? किंवा 9वा महिना 8.5 महिने, पावणे 9 महिने झालेल्या गर्भवती मातेला जर कोरोना इन्फेक्शन झालं, तर अशा वेळेस आपण त्यांना काय सल्ला देतो? जर कोविड इन्फेक्शन माइल्ड आहे किंवा मॉडरेट आहे आणि जर ते जनरल ट्रीटमेंटनी जर बरं होतं, तर अशा मातांची डिलिव्हरी आपण 14 दिवस पोस्टपोनच करतो. कुठल्याही हालतीत त्यांना आधी डिलिव्हर होण्याचा सल्ला देत नाही. पण हां, ती माता प्रीटर्म लेबरमध्ये गेली तर नॅचरली आपल्याला डिलिव्हरी करावी लागेल किंवा सिव्हिअर काही आजार असेल, तर ते त्याच्या त्या इंडिव्हिज्युअल केसेसप्रमाणे आपल्याला डिपेंड करतं. पण काही कॉम्प्लिकेशन नसल्यास आपण 14 दिवस 14 डिलिव्हरी दिवस टाळू शकतो. टाळायलाच हवी. टाळायलाच हवी. टाळायलाच हवी. अ, मी NOGS आणि आमच्या आहे सगळ्या नागपूर आहे. IMAच्या तर्फे NMCचे खूप आभार मानू इच्छिते. त्यांनी हा सुंदर उपक्रम राबवलाय, जेणेकरून डॉक्टर आणि पेशंटचा संवाद घडून आलाय. आणि मी आमच्या प्रेसिडेंट मॅडम अलका मुखर्जी मॅडम यांना पण खूप मनापासून धन्यवाद देते. त्यांनी खूप छान सगळ्यांच्या शंकांचं निरसन केलेलं आहे. थँक्यू भक्ती. नाईस इंटरॅक्शन. थँक्यू.